DMR संदर्भात एक खूप मोठी अपडेट आलेली आहे. माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट झाल्या. तर त्या जागा किती जागा भरणार, कशा भरणार, कधी भरणार, त्या संदर्भात एक लेटर आलं आहे. हे लेटर बघा, दिनांक 2 जुलै, ठीक आहे. हे 2 तारखेचं लेटर आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, हे 2 जुलै 2024. हे लेटर कोणाचं आहे? महाराष्ट्र शासन, सैनिकी कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे. ठीक आहे. हे सैनिक कल्याण विभागाचं पत्र आहे 2 तारखेचं. ठीक आहे. आता हे पत्र कोणाला दिलेलं आहे? खाली बघा, प्रति याच्यामध्ये माननीय अपर मुख्य सचिव व विशेष चौकशी अधिकारी 1 महाराष्ट्र शासन. ठीक आहे. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, माधवगाव मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय. ठीक आहे. हे सामान्य प्रशासन विभागाला, ठीक आहे. इन शॉर्ट हे आपलं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे, प्रशासन विभाग, त्याला हे लेटर दिलेलं आहे. कोण? सैनिकी कल्याण विभागाने. ठीक आहे. हे सैनिकी कल्याण विभागाकडून आलेलं हे पत्र आहे 2 तारखेचं. तर विषय काय होता ह्याच्यामध्ये? स्पर्धा परीक्षा कोड 2023 अधिपरिचारिका गट क, माजी सैनिकासाठी राखीव असलेली पदे भरण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत. तर जी आपली माजी सैनिकाची जागा होते त्याच्यासाठी परवानगी म्हणजे NOC मिळण्याबाबत. संदर्भ काय काय दिलेला आहे यांनी? संदर्भ बघा, एक फर्स्ट संदर्भ आहे की माननीय अपर मुख्य सचिव व विशेष चौकशी अधिकारी 1 यांची दिनांक 1 जुलैला, ठीक आहे, 1 जुलै 2024 रोजी संचालक सैनिकी कल्याण विभाग यांच्यासोबत झालेली मीटिंग. तर जे आपले मान्य अपर मुख्य सचिव व विशेष चौकशी अधिकारी आहेत यांची 1 तारखेला कोणासोबत? जे संचालक आहेत सैनिकी कल्याण विभागाचे, त्यांच्यासोबत एक मीटिंग झाली होती. त्याचा एक संदर्भ दिलेला आहे त्या मीटिंगचा. आणि दुसरं साप्रवी म्हणजे सामान्य प्रशासन विभाग, ज्याचं परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचं कधीचं 16 एप्रिल 1981चं. तर त्याचा पण एक संदर्भ दिलेला आहे त्यांनी. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा काय दिलेलं आहे की फर्स्ट, उपरोक्त विषयी वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष महाराष्ट्र राज्य म्हणजे आपलं DMR. ठीक आहे. DMR राज्य यांच्या स्पर्धा परीक्षा कोड 2023मधील अधिपरिचारिका गट क पदभरतीतील माजी सैनिक आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त राहिलेल्या, ठीक आहे, जागा रिक्त राहिलेल्या पदाबाबत माननीय अपर मुख्य सचिव व विशेष चौकशी अधिकारी यांची दिनांक 1 जुलैला संचालक सैनिकी कल्याण विभाग व संबंधित कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली. तर 1 तारखेला यांची बैठक झाली होती. संचालक जे सैनिक कल्याण विभागाचे आहेत ते आणि त्या कार्यालयाचे म्हणजे सैनिक कल्याण विभागाचे त्या कार्यालयाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली होती 1 तारखेला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, ठीक आहे, बैठकीदरम्यान झालेल्या चर्चा व निर्देशानुसार माजी सैनिकासाठी आरक्षित असलेली अधिपरिचारिका गट क 618 पदामध्ये, आता 618 ह्याच्यामध्ये आपले DMRचे आणि आयुषचे दोन्ही मिळून, ठीक आहे, DMR आणि आयुष दोन्ही मिळून 618 पदं होते. तर हे 618 पदामध्ये न्यायालयीन खटला दाखल केलेले उमेदवार भारतीय सेनेद्वारे प्रदान ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट, त्यालाच ट्रेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतात, जे द नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग फॉर व्होकेशनल ट्रेड म्हणजे NCTVT, ठीक आहे, त्यालाच नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट NSC म्हणतात. ठीक आहे. मी मिनिंग सांगतो तुम्हाला या सर्वाचा काय मिनिंग आहे. ठीक आहे. या संस्थेद्वारे अधिकृत अफिलिएटेड, ठीक आहे, अधिकृत म्हणजे अफिलिएटेड असलेले इतर पात्र माजी सैनिकांना सामावून घेऊन प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी. ठीक आहे. हा एक पॉईंट झाला. तसेच भविष्यात होणाऱ्या पदभरतीत माजी सैनिकाच्या केंद्र सरकारद्वारा मान्यताप्राप्त NCTVT किंवा NSC चे सेनाद्वारे देण्यात येणारे ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट किंवा ट्रेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ग्राह्य धरावे. याचा मिनिंग काय आहे की सेम आपण ह्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला एक PDF दाखवलं होतं. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की ज्यावेळेस मिलिटरीमध्ये पण जे एक सर्व्हिसमॅन आहेत समजा, जे ज्यावेळेस मिलिटरीमध्ये असतात सर्व्हिसला, त्यावेळेस ते वेगवेगळ्या ट्रेडमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. मग त्यांना नंतर काय करतात, ते एक सर्टिफिकेट इश्यू करतात. ठीक आहे. आता ते त्यांच्या डिपार्टमेंटकडून जे सर्टिफिकेट इश्यू केले जातात ते इकडं ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र शासनाच्या भरती होतात त्याच्यामध्ये हे महाराष्ट्र शासन वगैरे काय करतं की समजा आपलं स्टाफ नर्सचा जो विषय चालू आहे तर आपण स्टाफ नर्स घेऊ. स्टाफ नर्स चला, त्याच्यामध्ये काय करतात, त्याचा क्रायटेरिया काय, GNM किंवा BSc, ठीक आहे, असं क्रायटेरिया देतात. पण जे मिलिटरीमधून ज्यांच्याकडे आलेले असतात त्यांच्याकडे सर्टिफिकेट हे वेगळे असतात, ते मिलिटरीने दिलेले असतात. ठीक आहे, त्यांच्या हे,
ठीक आहे. हे NCTUT किंवा NSC, ठीक आहे, हे यांच्याकडून ते सर्टिफिकेट दिलेले असतात. मग हे स्टेट गव्हर्नमेंट काय करतात, ते मान्य करत नाही, ते मॅच होत नाही त्यांचं. ते म्हणतात तुमच्या सर्टिफिकेटवर वेगळं दिसतंय, हा क्रायटेरिया बसत नाही आहे आणि ह्या पदासाठी दिलेला क्रायटेरिया वेगळा आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळं खूप वेळेस इश्यू झालेले आहेत. आता मी लास्ट टाईम पण तो एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर, की ह्याच्यामध्ये मिलिटरीमध्ये जे झालेले, ठीक आहे, आपले जे गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया काय आणि ज्यांनी मिलिटरीमधून जे सर्टिफिकेट घेऊन आलेले आहेत, ठीक आहे, तर ते दोन्ही संदर्भात ते दोन्ही एकच आहेत का, सर्टिफिकेट सेम क्वालिफिकेशन आहे का, या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस पण मी एक्सप्लेन केलं होतं की हां, मिलिटरीवाले त्यांच्या ह्याच्यासाठी इतकं एफर्ट्स घेतात. आता ते तर पर्सनली त्यांच्याच जागा आहेत, तर ते तर त्यांच्या कॅन्डिडेटसाठी इतके एफर्ट्स घेतात. त्यांनी सांगितलं होतं, मी लास्ट व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं, त्यांचं जे पण सर्टिफिकेट असेल ते सांगतात की हां, ते इवन एक्सरे टेक्निशियन जरी असेल ते म्हणतात ठीक आहे, तरी ते स्टाफ नर्ससाठी कन्सिडर करा. तर ते तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघू शकता, ठीक आहे. चला, तो वेगळा विषय आहे. पण यांचं काय म्हणणं आहे, ठीक आहे, ह्या पॉईंटमध्ये त्यांचं मिनिंग काय, की आमच्याकडून जे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत नर्सिंगचे, ते तर तुम्ही ॲक्सेप्ट करायचे आणि इथून पुढे पण माजी सैनिकाच्या केंद्र सरकारद्वारा मान्यताप्राप्त जे NCTUT किंवा NSC, ठीक आहे, सेनाद्वारे देण्यात येणारे ट्रेड प्रोफेशन सर्टिफिकेट, जे सर्टिफिकेट आहेत ते पण ग्राह्य धरावे, ठीक आहे. म्हणजे हे परमिशन द्यायलेत पण सहजासहजी देत नाही, ते सांगतायत आमचे तर घ्यायचेच, प्लस इथून पुढे जे येतील, ठीक आहे, त्यांना परेशान नाही करायचं, त्यांचे पण घ्यायचे, ठीक आहे. ते आता त्यांच्या कॅन्डिडेटसाठी करणारच ते इतकं, ठीक आहे. तर हा याचा मिनिंग तो आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट. आता थर्ड पॉईंट, सद्यस्थितीत या विभागातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या रोजगार पटावर पात्र 510 माजी सैनिक, अवलंबित किंवा अधिपरिचारिका गट क या पदासाठी उपलब्ध असल्याने माजी सैनिकासाठी आरक्षित असलेल्या अधिपरिचारिका गट क 618 पदापैकी 20% पदे माजी सैनिकासाठी रिक्त ठेवण्यात यावीत, ठीक आहे. तसेच 618 पदापैकी 20% पदाचा अनुशेष हा पुढील भरती प्रक्रियेत स्वतंत्रपणे दर्शवण्यात यावा. म्हणजे सरळ ह्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, 618 पदापैकी 20% पदे माजी सैनिकासाठी रिक्त ठेवण्यात यावीत. आता 618पैकी 20% जर म्हणलं तर जवळपास किती होतात, 124 जागा होतात, ठीक आहे. एक ॲव्हरेज सांगतो ते पॉईंटमध्ये येतं. तसं त्यांनी 20% राखी ठेवायला सांगितलं, म्हणजे 80% भरायला परमिशन आहे, ठीक आहे. 80% तुम्हाला त्यांनी परमिशन दिली भरायला. जागा होत्या किती आपल्या, 618. 618चे जर 80% म्हणले तर ॲप्रॉक्स 494.4 समथिंग येते. चला 494 पकडा, ठीक आहे. तर 494 जागा ह्या भरायला परमिशन आहे. 20% जागा म्हणजे किती, जवळपास 124 जागा ह्या त्यांच्यासाठी ठेवायच्या, ठीक आहे. आणि तसंच पुढील पदभरतीत प्रक्रियेत स्वतंत्रपणे दर्शवण्यात यावं, ते पुढील पदभरतीत पण ते स्वतंत्रपणे तसं दर्शवायचं, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट 4 नंबरचा, संदर्भ 2 व परिच्छेद 2 व 3च्या अधीन राहून माजी सैनिकासाठी आरक्षित असलेली अधिपरिचारिका गट क याच्यामध्ये किती, टोटल 618 पदापैकी 80% पदे, ठीक आहे. 80% पदे म्हणजे किती होतात, मी आत्ताच सांगितलं, जवळपास 494 होतात, ठीक आहे. 494 पदे, 80% पदे भरण्यास या विभागाची हरकत नाही, म्हणजे क्लिअर कट त्यांनी NOC दिलेली आहे, विभागाची हरकत नाही. तसेच या पदभरतीबाबत झालेल्या कारवाईबाबत सविस्तर तपशील या कार्यालयास पाठविण्याबाबत संबंधित कार्यालयास सूचित करण्यात यावे, ही नम्र विनंती, ठीक आहे. 80% पदे भरण्यास आमची विभागाची हरकत नाही, म्हणजे NOC दिली त्यांनी. तसंच तुमचं पदभरती झाली, जी काही कारवाई केली तुम्ही, पदभरती वगैरे भरली, त्याच्यानंतर त्याचा जो काही तपशील आहे तो त्यांनी पाठवायचा किंवा त्यांना कळवायचा सैनिकी बोर्डाला, की हां ठीक आहे, आम्ही 80% जागा भरल्या, ज्या काही 494 आहेत त्या जागा जे काही भरल्या, ठीक आहे. त्याच्याबद्दल माहिती त्यांना कळवायची, कारण शेवटी त्यांच्या त्या माजी सैनिकांच्या जागा आहेत, ठीक आहे. तर हे बघा, हे लेटर कोण दिलेलं आहे, ब्रिगेडियर राजेश गायकवाड, निवृत्त संचालक. तर ह्यांचं लेटर आहे. तर प्रत कोणाला दिलेली आहे, ही वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष महाराष्ट्र, म्हणजे DMERला, ठीक आहे. एनशॉटी DMERला पण ही प्रत गेलेली आहे. आता तर NOCचा विषय झालेला आहे क्लिअर, NOC मिळालेली आहे. आता जी काही पुढील प्रोसिजर राहील ती आता प्रशासकीय प्रोसिजर राहील. आता इथून पुढील कॅन्डिडेट्सला ऑर्डर वगैरे देणं, ठीक आहे, ते याद्या वगैरे लागतील. आता ते पुढली प्रोसिजर ते होत राहील. पण जो मेन NOCचा जो इश्यू होता, ज्याच्यामुळे ही प्रोसेस अडकली होती जागा कन्वर्टची वगैरे, तर तो विषय आता संपलेला आहे, ठीक आहे. आता लवकरच पुढील प्रोसेस होईल आणि पुढील कॅन्डिडेट्सला ऑर्डर मिळून जातील.
तर याच्यामध्ये शेवटी जे काही लोकांनी जे एफर्ट्स घेतले इतके हे जागा कन्वर्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये मानकर सर असतील, संदीप कराड सर असतील, दपाटे पाटील सर असतील, शिवकुमार सर किंवा कैलास ब्रदर असतील व अन्य जे सहकर्मी त्यांचे ज्यांनी इतके एफर्ट्स घेऊन हे जागा कन्वर्ट करायला इतके प्रयत्न घेतले आणि जागा कन्वर्ट केल्या, तर त्यांचे आभार. आणि त्यांनी एवढ्या विश्वासानं आमच्याकडे हे लेटर पोचवती केलं, इतकी माहिती पोहोचवली आमच्यापर्यंत. ठीक आहे. आणि ती आता तुम्हाला ती माहिती मिळत आहे. तर त्यांचे आभार. आणि या संदर्भात जे काही पुढील आता प्रोसिजर असेल ते मी अपडेट देतच राहीन पुढे. लवकरच आता पुढली प्रोसेस कंप्लीट होईल. बाकी आता वाटलं तर आपण रात्री एक लाईव्ह सेशन पण घेईन मी, ज्याच्यामध्ये DHS संदर्भात खूप सारे डाऊट्स येत होते मला ते, आणि याच्या संदर्भात काही डाऊट्स असतील तुमचे तर ते पण तुम्ही तिथे विचारू शकता. ठीक आहे.